नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोपटराव रत्नावरती आवाज चढवत म्हणतो की रत्ने, नाश्ता तयार झाला की नाही अजून? किती उशीर वाट बघायची आम्ही? तितक्यात आता रत्ना पोपटरावसाठी चहा नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की उद्यापासून वेळेवर येईल नाश्ता. ते काय आहे, घर नवं आहे, श्रीमंती नवी आहे, त्यामुळे सवय होईपर्यंत थोडंसं वेळ इकडे तिकडे होणारच. आता पोपटराव नाश्ता करायला लागतो. रत्ना मात्र तिथेच उभी राहून पोपटरावकडे बघत असते. तेव्हा पोपटरावचं लक्षात येतं आता रत्ना त्याच्याकडे बघते. तेव्हा आता तो रत्नाकडे बघायला लागतो आणि तिला रागाने म्हणतो की आता काय इथेच उभी राहून आमच्यात बसून खाणार आहेस की काय? काय कामं नाही आहेत का आज तुला? चल जा इथून चल. तेव्हा रत्ना पोपटरावला म्हणते की कामच होतं. यावर पोपटराव विचारतो की कसलं? तेव्हा रत्ना म्हणते की थोडीशी मदत पाहिजे होती. तेव्हा पोपटराव रागात विचारतो की कसली मदत पाहिजे सांग. यावर रत्ना पोपटरावला म्हणते की पैशांची मदत पाहिजे होती, 50,000 रुपयांची गरज होती. तेव्हा आता हे ऐकून पोपटराव आता रत्नाकडे बघून हसायला लागतो आणि तिला विचारतो की 50,000? अगं 50,000वर किती झिरो असतात हे तरी माहिती आहे का तुला? आणि तुला काय वाटतं गं, आम्ही काय पैशांचे बंडल असे आमच्या कनवटीला लावून फिरतो का? यावर रत्ना म्हणते की असं काही नाही, पण कामं करून घेतलं ना, त्याचा मोबदला तर मिळायलाच हवा. आता हे ऐकून पोपटराव हसायला लागतो आणि रत्नाला म्हणतो की 50 रुपयांची लायकी नाही आहे तुझी आणि पाहिजे किती तर 50,000. तेव्हा रत्ना म्हणते की तुमची लायकी बघूनच पैसे मागते. तेव्हा हे ऐकून पोपटराव खूप चिडतो आणि रत्नाला म्हणतो की आमची लायकी काढायची नाही या. तेव्हा रत्नासुद्धा रागाने पोपटरावला म्हणते की तुम्ही माझी लायकी काढली ती? तो अर्क काय फुकट होत होता का? रसायनासाठी पैसे लागत नव्हते का? मला पैशांची गरज आहे, मलाही माझे खर्च आहेत. तेव्हा पोपटराव रत्नाला म्हणतो की हे असं रस्त्यावरती उभं राहून भीक मागायला किती खर्च येतो गं? खायचे वांदे होते तुझे, आम्ही आधार दिला तुला, राहायला घर दिलं. तेव्हा रत्ना ओरडत म्हणते की फुकट नाही दिलं, काम केलं मी त्या बदल्यात तुमचं. तेव्हा पोपटराव रत्नाला म्हणतो की जा चल, नाही देत पैसे तुला. 2 वेळेला जेवायला देतोय ना, तेच उपकार समज. 2 घास खायचे आणि शांत बसायचं. तेव्हा हे ऐकून रत्नाला खूप राग येतो. तर दुसरीकडे बाळंभट सर्व दिग्रजकरांना म्हणत असतात की त्या घरात दिवा लागेल आणि तुम्हालासुद्धा आधार मिळेल या प्रॉब्लेममधून बाहेर निघेपर्यंत. तेव्हा हे ऐकून सर्व दिग्रजकर खूप इमोशनल होतात. आता मोठ्या बाई चिडत म्हणतात की त्या श्रीकलेने आम्हाला रस्त्यावर आणलं, वाटोळं होईल तिचं. आणि त्या पोपटरावचं तेव्हा प्रेमनाथसुद्धा म्हणतो की कधीच भलं नाही होणार त्यांचं, पण तोपर्यंत आपणही गप्प बसायचं नाही. तेव्हा आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की भाऊजी, आपलं स्वतःचं हक्काचं घर असताना आपण असं दुसऱ्यांच्या घरी आश्रितासारखं राहणं मला तर नाही चांगलं वाटत. तेव्हा बाळंभट मोठ्या बाईंना समजावत म्हणतात की मोठ्या बाई, आम्ही समजू शकतो, पण बघा ना, शकुंतला वहिनीची तब्येत अशी बरी नसते, घरात एवढी माणसं, सगळ्यांची आबाळ होईल हो, आणि त्यात तो पोपटराव सारखा येऊन तुम्हाला त्रास देईल. त्यापेक्षा आम्हाला असं वाटते की सदूचं घर तुमच्यासाठी योग्य आहे. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज बाळंभटांना म्हणतात की बाळंभट, हे बघा, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत मी कधीच स्वीकारणार नाही, ते तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. यावर बाळंभट व्यंकू महाराजांना म्हणतात की महाराज, अहो आम्ही काय पोरके आहोत का? तेव्हा इंदू आता बाळंभटांना म्हणते की बाळंभट, अहो तसं नाही, पण आम्ही इथून जर गेलो तर पोपटराव आणि त्या श्रीकलेला असं वाटेल की आम्ही त्यांना घाबरलो. उलट इथे राहिलो तर त्यांच्या हालचालीवर आम्हाला लक्ष ठेवता येईल. खोटेपणाने घर मिळवले ना त्यांनी, उद्या मंदिराचं बरं वाईट करतील. हे मंदिर आम्हा दिग्रजकरांच्या जीवापेक्षाही मोठं आहे आम्हाला बाळंभट. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की इंदू बोलते ते अगदी बरोबर आहे. आणि ते शकुंतला आणि नारायणीला म्हणतात की होईल सगळं नीट, थोडे दिवस कळ काढूयात. तेव्हा इंदूसुद्धा नारायणी शकुंतलाला म्हणते की व्यंकू महाराज म्हणतात तसं हेही दिवस सरतील. आणि ती मंदिरातूनच आता वाड्याकडे बघायला लागते आणि वाड्याकडे बघून ती खूप इमोशनल होते आणि म्हणते की आपण लवकरच आपल्या वाड्यात परत जाऊ. तेव्हा आता बाळंभट व्यंकू महाराजांना म्हणतात की महाराज, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे, पण जोपर्यंत तुम्ही सगळे मंदिरात आहात ना, तोपर्यंत चहा पाणी आणि जेवण सगळं माझ्या घरून येईल. आणि आता यात मला नाही म्हणायचं नाही, एवढा तर हक्क आहेच आमचा. तेव्हा आता सगळे दिग्रजकर हसायला लागतात. तर दुसरीकडे रत्ना पोपटराववरती खूप चिडलेले असते आणि ती त्याला म्हणते की खूप हलक्यात घेतोय पोपटराव या रत्नाला. तेव्हा पोपटराव रत्नावरती आवाज चढवत तिला म्हणतो की मालक म्हणायचा, मालक. यावर रत्ना म्हणते की मान्य आहे की मी रस्त्यावर फिरत होते, भीक मागत होते, पण तू तरी काय वेगळं करत होतास रे? हे ऐकून पोपटराव खूप चिडतो आणि म्हणतो की एकेरीवरती यायचं नाही या. तेव्हा रत्ना हसायला लागते आणि म्हणते की नाही येणार, पण तुम्हीसुद्धा हे विसरू नका, हे जे दिवस आलेत ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे.
आणि तुम्ही जे या घरात आलात ना ते मी केलेल्या काळ्या जादूच्या जोरावर, आणि तुमची ती श्रीकलासुद्धा त्याचाच वापर करून इथंपर्यंत आली आहे. आणि तुम्ही जे मालक बनून इथे बसलाय ना खानदानी मालकासारखं खायला, ते पण माझ्याचमुळे. तेव्हा पोपटराव आता रत्नावरती खूप चिडतो आणि तिला म्हणतो की चल निघ, आमच्या डोळ्यासमोर उभं राहायचं नाही या. यावर रत्ना म्हणते की जाते, पण माझे 50,000 रुपये द्या मला. तेव्हा पोपटराव रत्नाला म्हणतो की नाही देत तुला, चल जा निघ इथून. तेव्हा रत्ना आता पोपटरावला म्हणते की खूप गैरफायदा घेताय माझा, महागात पडेल. तेव्हा आता पोपटराव यावर हसायला लागतो आणि जोरात पुन्हा ओरडत म्हणायला लागतो की चल निघ इथून. असं म्हणून तो आता रत्नावरती हात उचलणारच तितक्यात तिथे श्रीकला येते आणि पोपटरावला थांबवते. तेव्हा पोपटराव आता श्रीकलाकडे बघायला लागतो. तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा, तुम्ही जे रत्नाशी जे काही वागताय ना ते खूप चुकीचं वागत आहात. यावर पोपटराव श्रीकलाला म्हणतो की अगं 50,000 रुपये मागते ती. यावर श्रीकला म्हणते की 60 मागू देत, 70 मागू दे, 80 मागू दे. तेव्हा हे ऐकून रत्ना खूप खुश होऊन श्रीकलाकडे बघायला लागते. तर पोपटराव मात्र आश्चर्याने श्रीकलाला विचारायला लागतो की हे तू बोलतेस? तेव्हा श्रीकला म्हणते की हो, हे मीच बोलते, कारण मला हे चांगलंच माहिती आहे की रत्नाने केलेल्या अर्कामुळेच आपण दिग्रजकरांना या घराच्या बाहेर हकलू शकलोय. आणि ती रत्नाला म्हणते की रत्ना, पैसे पाहिजेत ना तुला, चल मी देते पैसे. बाबांचं म्हणणं काय एवढं मनावर घेते, चल. तेव्हा आता रत्ना खुश होऊन श्रीकलासोबत तिच्या खोलीत जाते. आता यानंतर आपण पाहतो की रत्ना श्रीकलाच्या खोलीत आलेली असते आणि ती खूप रडत असते आणि श्रीकलाला म्हणते की माझ्याशी खूपच वाईट बोलले पोपटराव. तेव्हा यावर श्रीकला वैतागत म्हणते की अगं बाई, झालं ना आता ते, तुझ्यासमोर बाबांना झाडलं पण मी. तेव्हा रत्ना श्रीकलाला सांगते की मला भिकारी बोलले, माझ्यावर हात उचलला त्यांनी, माझ्याशी पुन्हा असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेव त्यांना. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की अगं रत्ना, बस कर आता, किती वेळा तीच सीडी लावणार आहेस, पैसे पाहिजेत ना तुला. यावर रत्ना सांगते की हो 50,000, 5वर 4 शून्य 0, आणि हसत म्हणते की पोपटराव. तेव्हा हे ऐकून आता श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रत्नाजवळ जाते आणि तिला ओरडत म्हणते की माझे बाबा आहेत ते शिस्तीत बोलायचं. तेव्हा रत्ना म्हणते की हो मग पैसे दे. यावर श्रीकला म्हणते की हो मिळतील ना, अगं 50,000 काय, 1,00,000 रुपये देईन मी तुला, पण आता थोडीशी कळसोस. तेव्हा हे ऐकून रत्ना खूप वैतागते आणि म्हणते की अजून किती वेळ पाहिजे तुला. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की अगं आत्ताशी कुठे तर आपण या घरात आलोय, आधी सगळं सेटल होऊ दे, थोडासा वेळ जाऊ दे, मी म्हणाले ना तुला की तुला 1,00,000 रुपये देईन. तेव्हा रत्ना म्हणते की नक्की. यावर श्रीकला म्हणते की हो नक्की. तेव्हा रत्ना आता तिथून निघून जाते. आता यानंतर रात्री आपण पाहतो की पोपटराव आणि श्रीकला बोलत असतात. आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, ही रत्नी जरा जास्तच माजली आहे, 50,000 रुपये मागत होते आमच्याकडे. यावर श्रीकला पोपटरावला म्हणते की बाबा ती 1,00,000 मागेल, पण तुम्ही देणार आहात का. तेव्हा हे ऐकून पोपटराव चिडून श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, त्या भिकारडीला पाठीशी घालू नको, आज 50,000 रुपये मागते, उद्या 1,00,000 रुपये मागेल. तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा, कामाची माणसं कामाचेच पैसे मागणार ना. तेव्हा पोपटराव म्हणतो की म्हणजे तू त्या भिकारडीला माझं नुकसान करायला लावणार आहेस का. तेव्हा यावर श्रीकला म्हणते की मग दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बाबा, रत्नाच एक अशी आहे जी अर्क बनवू शकते, तुम्ही किंवा मी नाही, आणि तिला आत्ता जपणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ती इंदी आणि ती आनंदी गप्प बसणाऱ्यातल्या नाही आहेत, हे विसरून नाही चालणार आहे आपल्याला. तेव्हा आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की हे सगळं मान्य आहे मला, पण ही रत्नी उद्या डोक्यावर बसेल आणि आपल्याला ब्लॅकमेल करेल. तेव्हा श्रीकला पोपटरावला म्हणते की पण ती पहिली आहे का आपल्या डोक्यावर बसणारी, याआधीही खूप जण आपल्या डोक्यावर बसलेत की, आणि त्यांचं मी काय केलं हे चांगलंच माहिती आहे ना तुम्हाला, त्यामुळे योग्य वेळ आली की रत्नाचंही तेच होईल जे इतरांचं झालं. आता हे ऐकून पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की गरज सरो आणि रत्नी मरो, असं म्हणून दोघेही आता मोठ्याने हसायला लागतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अदू आणि इंदू मंदिराबाहेर उभे राहून बोलत असतात. आता इंदू खूप इमोशनल झालेले असते आणि अदूला म्हणते की गोपाळचं जाणं श्रीकलाने आपल्याला घराबाहेर काढणं, या सगळ्यामुळे व्यंकू महाराज खूप दुःखात आहेत रे अदू. तेव्हा अदू म्हणतो की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिष्यवरती विश्वास नाही ठेवला ना, याचा खूप त्रास होत असेल ग त्यांना. आणि परत म्हणतो की त्यांनीच काय ग, आम्ही कुणीच तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला, ही फक्त चूक नाही ना इंदू, तर अपराध आहे. तेव्हा इंदू अदूला समजावत म्हणते की अदू, अरे जे काही झालं त्यात तुमचा दोष नाही, परिस्थितीच अशी आली होती आणि या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून काय मिळणार आहे ते सांग. तेव्हा अदू इंदूला म्हणतो की पण ही गोष्ट पण सहजासहजी नाही
नाही ग मनातून जाणार अशी. तेव्हा आता इंदू थोडासा विचार करत म्हणते की अदू, मला असं वाटतंय की आपण त्या इन्स्पेक्टरला गाठून गोपाळ आणि मिटकरच्या खुणाविषयी जाणून घ्यायला पाहिजे आणि मला वाटते की यात त्या श्रीकलेचाच हात आहे. यावर अदू इंदूला म्हणतो की इंदू, अगं गोपाळ दादाचं समजू शकतो मी, पण मिटकरच्या खुणामागे श्रीकला कशी काय? तेव्हा इंदू आता अदूला सांगते की अरे, कारण खून झाला तेव्हा मी तिथेच होते, मी बघितलं आहे ना त्या इन्स्पेक्टरचा चेहरा. अर्क पिल्यावर एखाद्याचं तोंड कसं होतं तसंच झालं होतं अदू. अरे त्या दिवशी बघितलंस ना तू व्यंकू महाराजांना, अगदी तसंच. आपल्याला जायला हवं अदू, चल पटकन, असं म्हणून ती अदूला घेऊन आता पटकन तिथून निघून जाते. तेव्हा आता अदू आणि इंदूचं हे सगळं बोलणं रत्नाने चोरून ऐकलेलं असतं. तर आता यानंतर आपण पाहतो की रत्नाने हे सगळं येऊन आता पोपटराव आणि श्रीकलेला सांगितलेलं असतं आणि हे ऐकून श्रीकला आणि पोपटराव खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा श्रीकला म्हणते की ही इंदी गप्प बसू शकत नाही का? कधी कधी तर असं वाटतं ना की हिचा पण गोपाळ करावा आणि पाठवून द्यावं त्याच्या सोबतीला. तेव्हा यावर पोपटराव श्रीकलाला म्हणतो की नाही नाही श्रीकला, हा विचारसुद्धा डोक्यात आणू नकोस. तिला जर काही झालं ना तर संशयाची पाल सगळ्यात आधी आपल्यावर येईल. इतक्या मेहनतीने जुळवून आणलेला हा डाव हातातून असा निसटून जाईल, आपलं जगणं कठीण होईल अगं. तेव्हा श्रीकला खूप चिडते आणि म्हणते की मग काय करायचं आपण? त्या इंदीला जर बंदोबस्त इंदीचा नाही केला ना तर ती आपल्याला तिथेच पाठवेल. यावर आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की परिस्थिती बिकट आहे, पण डोकं आहे ना ते जरा शांत ठेव. तेव्हा श्रीकला म्हणते की त्या करिश्माला आपण पाठवणार होतो ना जेलमध्ये, पण काय झालं, त्या इंदीने तिची केस लढली आणि तिला सोडवलं. हे बघा बाबा, जर ती त्या इन्स्पेक्टरला भेटली आणि तो जर खरं बोलला ना तर आपण, तेव्हा पोपटराव म्हणतो की ठार होऊ आपण. परत ते जेल, ते जीवन, आणि घाबरत म्हणतो की श्रीकला आपलं काही खरं नाही बघ. आता श्रीकलासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि तिला काही सुचत नसतं आणि ती खूप घाबरूनही गेलेले असते. तेव्हा आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, अगं बोल ना, काहीतरी विचार कर. यावर श्रीकला पोपटरावला थांबवत म्हणते की हो, केला विचार. आता मला चांगलंच माहिती आहे की मला काय करायचं आहे ते. तर दुसरीकडे नारायणी रायाला शाळेसाठी तयार करत असते. आता राया उदास होत नारायणीला विचारतो की आई, आपण आपल्या घरी कधी जाणार गं? तेव्हा हे ऐकून नारायणीला खूप वाईट वाटतं आणि ती रायाला काहीही उत्तर न देता विषय बदलत म्हणते की राया, हे बघ, शाळा सुटली ना तर इकडे तिकडे कुठेही नाही जायचं. आता राया नारायणीला म्हणतो की आई, आपल्यावर ही वेळ श्रीकला मामींनी आणली आहे ना, मला माहिती आहे की ती खूप वाईट आहे म्हणून, मला ती कधीच नाही. तेव्हा आता नारायणीला खूप वाईट वाटतं आणि ती रायाला मिठी मारते आणि म्हणते की राया, अरे जी गोष्ट तुला कळली पण आम्हाला नाही कळली रे. तेव्हा राया म्हणतो की कारण तुम्ही इंदू मामीचं नाही ऐकलं ना म्हणून. यावर नारायणी म्हणते की चुकलंच रे आमचं. आता राया परत नारायणीला विचारायला लागतो की आपण कधी जाणार गं घरी? तेव्हा नारायणी रायाला समजावत म्हणते की जाणार बाळा, लवकरच जाणार, पण तू जास्त विचार नाही करायचा, आणि म्हणते की शाळेत जायला उशीर होतोय, जा लवकर. तेव्हा राया आता लगेच शाळेत जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे इंदू आणि अदू पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की सर, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही पुन्हा जर तुमच्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल बोलत असाल तर माझं एकच उत्तर असेल की तपास सुरू आहे आणि काही प्रोग्रेस झाली तर आम्ही कळवू. तेव्हा इंदू इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की थँक्यू सर, पण आम्हाला एक वेगळी मदत हवी आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो बोला. तेव्हा इंदू म्हणते की आम्हाला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेंना भेटायची परमिशन हवी आहे, ज्याने सुरेश मिटकरला कस्टडीत गोळी मारली. तेव्हा ह्या ऐकून पोलीस इन्स्पेक्टर आता इंदूला म्हणतात की ते अजिबात शक्य नाही आहे. तेव्हा इंदू आता विनवणी करत इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की सर प्लीज, आमच्या गावात जे 2 मर्डर झालेत. तेव्हा इन्स्पेक्टर आता इंदूला थांबवतात आणि म्हणतात की 1 मिनिट, तुमच्या गावात फक्त मोहितराव बोडके पाटील यांचाच मर्डर झाला आहे ना? तेव्हा इंदू इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की नाही सर, आमच्या गोपाळचा सुद्धा मर्डरच झाला आहे. यावर अदू म्हणतो की माझा भाऊ डॉक्टर गोपाळ दिग्रजकर. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो, पण ती तर आत्महत्या आहे, कारण तसं रेकॉर्डमध्येच आहे. यावर आता इंदू म्हणते की नाही सर, खात्री नाही, पण हा मर्डरच आहे आणि याबद्दल आम्हाला फक्त इन्स्पेक्टर गुलाब भोसलेच सांगू शकतात. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करत म्हणायला लागते की प्लीज सर, त्यांना भेटायची परमिशन द्या, काहीतरी क्ल्यू नक्की मिळेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, ते माझ्या हातात नाही आहे, जर माझ्या हातात असतं तर मी नक्की परमिशन दिली असती. तेव्हा अदू विचारतो की म्हणजे? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की म्हणजे ते तालुक्याच्या जेलमध्ये आहेत. तेव्हा इंदू म्हणते की आम्ही तिथेही जाऊ, पण तुम्ही फक्त एकदा तिथल्या साहेबांशी बोलून घ्या, तेवढी मदत करा ना प्लीज. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब इंदू आणि अदूला म्हणतात की ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. तेव्हा हे ऐकून अदू आणि इंदू खूप खुश होतात आणि दोघेही इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानून लगेच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे राया शाळेत निघालेला असतो आणि तो बडबडत असतो आणि म्हणत असतो की ती श्रीकला मामी खूप वाईट आहे, तिच्यामुळे आम्हाला मंदिरात राहावं लागतंय आणि तिच्याचमुळे माझी आई पण रडत होती. आज मला शाळेत जायला उशीर होतोय ना, ते पण तिच्याचमुळे. तर इकडे इंदू आणि अदू इन्स्पेक्टर गुलाब भोसले यांना भेटायला आलेले असतात.
तेव्हा इन्स्पेक्टर गुलाब भोसले इंदू आणि अदूला सांगतो की हो, तुमचा संशय अगदी खरा आहे. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी आत्महत्या केलेलीच नाही आहे, तो एक मर्डर होता. तेव्हा हे ऐकून अदू आणि इंदू खूप शॉक होतात. आता अदू म्हणतोय की हे नक्की त्या श्रीकलेनेच केलेलं असणार. तेव्हा इन्स्पेक्टर गुलाब भोसले सांगतो की हो, हे श्रीकला आणि पोपटरावचंच काम आहे. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की पण मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट? यावर इन्स्पेक्टर सांगतो की ते मीच मॅनेज केले होते, पैसे खाऊन. तेव्हा हे ऐकून इंदू खूप चिडते आणि रागाने इन्स्पेक्टरला म्हणते की लाज नाही वाटत का हो तुम्हाला? वाईटाचा शेवट ना हा असाच वाईट होतो. पटलंच असेल आता तुम्हाला. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या या पैशाच्या हव्यासामुळे खुनी असे मोकाट सुटतात. तेव्हा अदू म्हणतो की त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ते. तेव्हा आता इंदू म्हणते की भोगायलाच पाहिजे अरे अदू. आणि ती इन्स्पेक्टर भोसलेला विचारते की मला सांगा, तुम्ही त्या मिटकरला का मारलं, तेही पोलीस कस्टडीत? यावर इन्स्पेक्टर सांगतो की हो, मीच मारलं. पण मी असं का केलं, कुठल्या धुंदीत केलं हे मला काहीच आठवत नाही आहे. माहिती नाही आहे मला ते. म्हणजे माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं हे मला काहीच आठवत नाही आहे. तेव्हा आता हे ऐकून इंदू आणि अदू खूप शॉक होतात. आता इंदू अदूकडे बघत म्हणते की अर्क. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू नारायणीला विचारते की नारायणी ताई, अगं राया कुठे आहे? तेव्हा आता नारायणी खूप रडायला लागते आणि म्हणते की राया सकाळी शाळेत गेलाय पण अजून आलाच नाही गं. आता यानंतर सगळे दिग्रसकर वाड्याबाहेर येतात. आता इंदू मोठ्याने श्रीकलाला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की ए श्रीकला, बाहेर ये. तेव्हा श्रीकला आणि पोपटराव आता बाहेर येतात. तेव्हा इंदू श्रीकलावरती ओरडत म्हणते की बऱ्या बोलाने सांगा आमचा राया कुठे येते. यावर श्रीकला हसायला लागते. तेव्हा हे बघून इंदू रागातच श्रीकलाला मारायला तिच्या अंगावरती धावून जाते. तेव्हा अदू तिला अडवतो. आता श्रीकला इंदूला म्हणते की पुढच्या 24 तासात तुमच्या रायाला शोधूनच दाखव आणि जर का नाही जमलं तर रायाची डेड बॉडी मी स्वतः तुमच्या समोर आणीन. तेव्हा हे ऐकून इंदू खूप चिडते आणि ती रागात श्रीकलाकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.